नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपल्या यशोगाथा सिरीजमधील 7वा दिवस आहे. आपल्या यशोगाथा सिरीजमध्ये आम्ही अगोदर चांडाळ चौकडीमधील लोकप्रिय कलाकार रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव, गणा पहिलवान, अण्णा आणि बलभीम पाटील यांचा संपूर्ण जीवन प्रवास हे व्हिडिओ बनवले आहेत. त्याची लिंक आम्ही कमेंटमध्ये देत आहोत. या व्हिडिओनंतर तुम्ही ते बघू शकता. अगोदरच्या व्हिडिओवर खूप प्रेक्षकांच्या कमेंट आल्या की चांडाळ चौकडीच्या करामती फेम अमीर अहिवळे यांचा जीवनप्रवास हा व्हिडिओ बनवा. म्हणून आम्ही आज घेऊन आलोय चांडाळ चौकडीच्या करामतीमधील लोकप्रिय कलाकार अमीर अहिवळे यांचा जीवनप्रवास. तुम्हाला अजून कोणाचा जीवनप्रवास बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अमीर अहिवळे यांचं मूळ गाव हे फलटण आहे. याच गावामध्ये त्यांचा भाजी विकण्याचा व्यवसाय आहे. रोज सकाळी ते 5 वाजता उठून फलटणच्या मार्केट यार्डमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी जात असतात. हा आहे अमीरचा छोटा भाऊ प्रेम अहिवळे. याच पण दुकान बघत बघत LLBत शिक्षण झालेले. तो अमीरला त्यांच्या व्यवसायात सुद्धा मदत करत असतो. आमिर यांचा व्यवसाय म्हणजे त्यांचं मंडप दुकान आहे. फलटणच्या सुपरमार्केटमध्ये महावीर मेडिकलजवळ त्यांचं दुकान आहे. बरेच वर्ष झाले त्यांचा तो पारंपरिक व्यवसाय चालू आहे. अमीर यांच्या आजोबांपासून ते वडिलांनी सुद्धा त्यांचा भाजी विकण्याचा व्यवसाय केलेला आहे. चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमध्ये अभिनय करायच्या अगोदर अमीर अहिवळे हे रील्स बनवायचे. लोक त्यांना रील्स काढताना बघून नाव ठेवायचे. लोक म्हणायचे, हा काय वेडेपणा लावलाय, याच भविष्यात कायच होणार नाही. लोकांनी त्यांना अनेक प्रकार नावे ठेवली आहेत. सगळ्यांना वाटायचं हा फक्त भाजीच विकत बसतोय, याच काहीच नाही होणार. या आहेत अमीर अहिवळे यांच्या आई. अमीर यांचं शिक्षण चालू असतानाच त्यांचे वडील वारले. अमीर यांच्या चुलत्यांनी त्यांना त्यांच्या भाजीच्या व्यवसायात मदत केली. अमीर यांच्या आई घरातील काम झाल्यानंतर मंडईत त्यांच्या मदतीसाठी जातात. वडील वारल्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी ही आमिर यांच्या खांद्यावर आली. यामुळे आमिर यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण बंद केलं आणि भाजीचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. या आहेत आमिर यांच्या आजी. यांना आमिरच्या चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमधील अभिनयामुळे खूप आनंद वाटतो. पहिल्यापासून आमिर यांना अभिनयाची आवड होती. ते टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचे. दुकान बघत आमिर हे सगळं करायचे. नंतर पुढे चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमुळे आमिर यांचा अभिनय अजून चांगला होता गेला आणि त्यांची अभिनयाची आवड जोपासली गेली. आमिर हे बाहेरगावी गेल्यावर पण चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमुळे त्यांना खूप लोक ओळखतात. यांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक त्यांना ओळखतात. एवढी लोकप्रियता त्यांनी त्यांच्या अभिनयातून मिळवली आहे. हे आहेत आमिर यांचे चुलते चुलती आणि त्यांची मुले. आमिर यांच्या वडिलांनंतर घरची सर्व जिम्मेदारी त्यांच्यावरच आली. आमिर यांना अभिनयाची आवड होती. आमिर यांना चांडाळ चौकडीच्या करामतीमध्ये काम करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांच्या घरच्यांना खूप आनंद आहे. रामभाऊ, बाळासाहेब आणि सुभाषराव यांनी आमिर यांची अभिनयाची आवड बघून आणि त्यांच्यातील अभिनयाची कुशलता बघून त्यांना अभिनय करण्यास बोलावून घेतले. या आहेत आमिर यांच्या पत्नी सौ प्राजक्ता अमीर अहिवळे. या आपल्याला वेबसिरीजमध्ये आमिरच्या पत्नीचा रोल करताना दिसून येतात. आमिर यांच्या पत्नी त्यांच्या आत्याची मुलगी आहेत. शूटिंगला जाण्यासाठी त्यांची कपडे इस्त्री करणं, पिशवी भरणं त्या करत असतात. आमिर यांना अभिनय करण्यासाठी सर्व कुटुंब सपोर्ट करत असतं. आमिर शूटिंगला गेल्यावर त्यांच्या दुकानासाठी माल खरेदी करणं, दुकान सांभाळणं हे सर्व काम आमिरचे लहान भाऊ आणि चुलते करत असतात. आजपर्यंतच्या चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमधील आमिर यांच्या शूटिंगला त्यांच्या घरच्यांनी कधीही अडचण येऊ दिली नाही. चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमुळे आणि आमिर यांच्या अभिनयामुळे फलटणमधील मंगळवार पेठचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. त्यांच्यामुळे फलटण या गावाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
आमिर यांचा दिवस सकाळी 5 वाजल्यापासून दिवस चालू होतो. आमिर अगोदर मार्केटला जाऊन माल खरेदी करतात. माल खरेदी झाल्यानंतर आमिर त्यांच्या दुकानात भाजी विकण्यासाठी येत असतात. दुकान लावून सकाळपासून ते दुपारच्या 3 वाजेपर्यंत आमिर दुकानवर भाजी विकत असतात. त्यानंतर त्यांची आई दुकानावर येत असते. आमिर यांचा वेबसिरीजमध्ये जाण्याचा प्रवास खूप आश्चर्यकारक आहे. कारण आमिर यांना कधी वाटत नव्हतं की आपण सुद्धा या वेबसिरीजमध्ये काम करू. कारण आमिर यांचं सर्वस्व आता मंडई झाली होती. आमिर यांचं शिक्षण पण निम्यातच थांबलं होतं. त्यामुळे नोकरीचा तर काय विषय उरला नव्हता. आमिर यांना कधीच वाटलं नव्हतं की आपण पण या वेबसिरीजमध्ये काम करू. पण फेसबुकच्या माध्यमातून आमिर हे चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीज बघायचे आणि फेसबुक वापरल्यामुळे आमिर यांना कळालं की या वेबसिरीजमधील जे कलाकार आहेत ते पण फेसबुक वापरतात. मग आमिर यांनी फेसबुकवर सुभाषराव यांना रिक्वेस्ट टाकली आणि सुभाषरावने ती उचलली. सुभाषराव यांच्याबरोबर आमिर यांचं बोलणं चालायचं. सुभाषराव हे सारखे फलटणच्या मार्केटला यायचे. एका दिवशी आमिर यांनी सुभाषराव यांना मेसेज केला की मला तुम्हाला भेटायचंय. सुभाषराव बोलले, मी फलटणला येणार आहे. पुढे आमिर आणि सुभाषराव यांची पहिली भेट झाली. या गोष्टींचा आमिर यांना खूप आनंद झाला. त्यावेळेस आमिर सुभाषराव यांचे एक फॅन म्हणूनच भेटायला गेले होते. मग पुढे सुभाषराव यांच्या माध्यमातून आमिर यांना बाळासाहेब रामभाऊ यांची ओळख झाली. असंच एकाच दिवशी आमिर यांनी सुभाषराव यांना म्हटलं की मला तुमच्या वेबसिरीजची शूटिंग बघायची आहे. मी तुमच्या शूटिंगवर येऊ का? त्यांची परवानगी मागितली आणि सुभाषराव यांनी आमिरला परवानगी दिली. चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजची मध्ये आमिर यांना अभिनय करण्यास खूप आनंद आहे. यानं वेबसिरीजमध्ये सर्व कलाकारांना समान वागणूक दिली जाते. हा कलाकार मोठा, हा कलाकार लहान, हा भेदभाव केला जात नाही. प्रत्येक कलाकारास व्यवस्थित मान दिला जातो. या वेबसिरीजमध्ये प्रत्येकाला योग्य ते मानधन दिलं जातं. कलाकारांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते, त्यांचा पोटमारा केला जात नाही. चांडाळ चौकडीच्या करामतीमधील सर्व कलाकार एकत्र मिळून जेवण करतात. बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव हे तरुण कलाकारांच्या शेजारी बसून जेवण करतात. अशा पद्धतीने कलाकारांना वेबसिरीजमध्ये वागणूक दिली जाते. चांडाळ चौकडीच्या करामतीमधील आमिर यांच्या अभिनयामुळे लोक त्यांना हुडकत येतात आणि त्यांची भाजीसुद्धा खरेदी करतात. आमिर यांना बघून लोक विचारतात की तुम्ही चांडाळ चौकडीच्या करामतीमधील आमिरच आहेत ना? आणि त्यांच्याबरोबर सेल्फी, फोटो काढतात. या वेबसिरीजमुळे आमिर यांच्या व्यवसायात फरक खूप पडला आहे. चांडाळ चौकडीच्या करामतीमुळे त्यांचा व्यवसाय वाढला आहे. आमिर यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे की आपली परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती आपण बदलू शकतो. फक्त प्रयत्न केले पाहिजेत. तर मित्रांनो, आज आपण चांडाळ चौकडीच्या करामती फेम आमिर अहिवळे यांचा जीवन प्रवास बघितला. तुम्हाला अजून कोणाचा जीवन प्रवास हा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.